इतका भन्नाट मनुष्य अलीकडच्या काळात मला भेटला नाही. मी नारकरांच्या बरोबर सोलापूरला जाऊन एक सविस्तर एपिसोड पण केला. मी म्हणालो की मी बांगलादेशमध्ये जाऊन तिथली सगळी टेक्स्टाईल दाखवली, US मधली दाखवली. पण हा खराच तू भन्नाटच आहेस रे. पण आता आपल्या जरा प्रेक्षकांना सांग ना, ही कुठली साडी, ही कुठली साडी. हां आता आणि काय बघायचं बेसिकली. बघा, आता तुम्हाला दाखवतो. हा टसर आहे. ही टसरमध्ये विणलेली साडी आहे. आपल्याकडे 4 प्रकार असतात सिल्कचे: मलबेरी, टसर, इरी आणि मुगा. एरी मुगा फक्त आसामच्या साईडला बनतो. टसर आपल्याकडे विदर्भात पण बनतं आणि साऊथमध्ये मलबेरी जास्त चालतं, कांजीवरम वगैरे. हा टसर आहे आणि त्याच्यावरती हाताने ब्लॉक, जो लाकडी ब्लॉक आहे, हा हाताने काढला. हा म्हणजे तो ब्लॉक कार्व करतात, तो डायमध्ये डिप करतात आणि मग तो ठसा याच्यावरती मारतात. वाव. असं हा मोटिव्ह बनवायला त्यांना 3 वेळा ठसा मारावा लागतो. कारण पहिला आउटलाईनचा, मग हिरव्या कलरचा, मग त्या दुसऱ्या निळसर हिरव्या कलरचा आणि मग त्या निळ्या कलरचा. असे 3 ते 4 ठसे मारून एक डिझाईन तयार होतो. ओके. सो एवढं त्याच्यामध्ये कलाकुसरी. आणि ही आपलीच महाराष्ट्राची परंपरा की हा प्रकार बाहेरचा आहे. पण आपल्याकडे टसरमध्ये करवत काठी असते ना, जी विदर्भाकडे बनते. सो आपल्याकडे टसरमध्ये तेवढाच एक प्रकार आहे. नाहीतर मग आपल्याकडे हे प्रकार असायचे जुने, हा प्रकार असायचा, पैठण्या असायच्या, नारायणपेठ आहे किंवा सोलापुरी लुगडं आहे. असे आता हे शिल्लक आहे आपल्या महाराष्ट्रात बनवतात. 2-3 प्रकार शिल्लक आहेत. पण जशी पेशवाई गेली तसे हे विणकर जे आलेले बागलकोट कर्नाटकातून ते परत गेले. त्यामुळे आपल्याकडे तर तसं गेलं. ओके. आता हे काय आहे? हे ओडिसातलं इकत आहे, संबलपुरी ज्याला आपण म्हणतो. ओके. सो इकत मध्ये वेगवेगळे प्रकार असतात ओडिसात. हा त्यातला एक फिरलोय ओडिसा, त्यामुळे माहिती आहे मला ते. पण तरी तू सांग. तर हा त्यातला एक प्रकार सिंगल इकतचा, कॉटन मध्ये विणलेला आहे. याच्यासाठी तो जो धागा असतो ताण्याचा किंवा बाण्याचा, तो इंडिव्हिज्युअली नॉट केला जातो आणि मग तो डिपडाय केला जातो. कशामध्ये डिपडाय करायचं? म्हणजे आता लेट्स से हा जर तुम्ही बाणा पाहिला तर त्या ताना आणि बाणा, हा उभा जो आहे तो ताना, आडवा बाणा. बाण्यामध्ये पाहिलं तर हा ब्राऊन, मग ग्रीन, मग हा ब्राऊन किंवा हा लाईट ग्रीन. हा जो कलर इथे तो धागा आता तो नॉट केला जातो. म्हणजे पूर्ण तो सेट आहे विणायच्या आधी, तो नॉट करून ते डुबवतात एका ब्राऊन कलरमध्ये. मग हा ब्राऊन कलर येतो, मग याला बांधतात आणि हे सोडतात आणि मग परत डुबवतात. मग हा कलर त्या धाग्यावर चढतो. किती कष्ट आहे. आणि हे विणायच्या आधी, म्हणजे इथे जर काही चुकलं डिपडाय मध्ये आणि तर ते विणायला घेतलं, ते विणल्यानंतर कळतं की अरे चुकलं. म्हणजे इतकं प्रिसिजन लागतं. ठीक आहे. आता हे हा आपला मराठीयातलाच प्रकार आहे. जे याला रुई फुल नाही आहे, पण एक फुलासारखी बुट्टी आहे तशी. आणि हा कॉटन मध्ये बनलेला प्रकार आहे. हा पण प्रकार पहिला आता म्हणजे आता एवढा पाहायला मिळत नाही. हा या टाईपचं कॉटनही पाहायला मिळत नाही. पण हा याचं वेविंग कसं होतं मग? याचं सोपं आहे विविंग. म्हणजे हा बेस ब्लॅक आहे आणि त्याच्यावरती ताना आणि बाण्याची एक जर आहे आणि ताना ह्या 2 कलरमध्ये, पिवळा आणि गुलाबी. याच्यामध्ये काही एवढी डिफिकल्टी नाही आहे टेक्निकॅलिटी. तर शुभम मला सांग, ओव्हर द पिरियड ऑफ, काय तुझा आता सगळ्या इतिहासाचा पण सगळ्याच अभ्यास दिसतोय मला,